दोन्ही कर्णधार आलेले आहेत. हा, मी चंदू यांना विनंती करतो, आपण टॉस साठी यायचं आहे. चंदू वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर. त्यांचं जर मन झालं तर मला वाटतं फायनलला 30 वडापाव फ्री ठेवतील ते. यस धन्यवाद प्रमूल. या पुढील सामना राजमुद्रा रायडर्स आणि केसरी किंग अशा या दोन मातब्बर संघादरम्यान आमचे मान्यवर चंदू सर आपल्यासोबत जुडले गेलेत. चंदू सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जात आहे. कॉल दिला गेलाय. राजमुद्रा रायडर्स संघाने नाणेफेकीचा कॉल विजयी केलाय. जाऊया त्यांच्याकडे. सर्वप्रथम काय स्वीकारणार आहात? फलंदाजी. यस पहिले फलंदाजी स्वीकारली गेलाय राजमुद्रा रायडर्स संघाकडून. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न तुमच्याकडून केला जाईल? 70+. यस बेस्ट ऑफ लक या पुढील सामन्याकरिता. पाहूया केसरी किंग संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मनाप्रमाणे भेटलेला आहे की मनाविरोधात भेटलेला आहे? मनाप्रमाणे झालेला आहे. यस तुम्ही जर कॉल जिंकला असता तर प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तर आता पहिले क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरच्या संघाला किती धावायचा आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे? 50 ते 55 पर्यंत. आणि या खैरापाड्याच्या मैदानावर खेळत असताना काय अनुभव आपल्याला आलेले आहेत? ग्राउंडचं म्हणायला झालं तर खूपच छान आहे. विकेट पण भरपूर चांगली आहे. बस. धन्यवाद बेस्ट ऑफ लक. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे राजमुद्रा रायडर्स आणि केसरी किंग या दोन संघादरम्यान. राजमुद्रा रायडर्स संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि केसरी किंग संघाला प्रथम इन्व्हाइट केलं गेलंय क्षेत्ररक्षणाकरिता. आता मात्र मैदानात सुरू असलेल्या सामन्याकडे वळूयात. सुंदर असा सामना मराठा लायन्स आणि भवानी फायटर या दोन संघादरम्यान. मराठा लायन्सने प्रथम फलंदाजी करून यस मराठा लायन्स संघाने पहिले फलंदाजी केली आणि 31 धावेचा टार्गेट सेट केला गेलाय. भवानी फायटर संघासमोर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिली षटक घेऊन कुणाल जाधवला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहत आहात. अजूनपर्यंत 4 चेंडू हाताळलेत. पुढील चेंडू यावेळेस फाईन लेगच्या दिशेने फील्ड केलं गेलंय. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळालाय. छोटे खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते. चांगली फिल्डिंग परंतु थ्रो थोडासा खराब. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र परतावा लागला असता. फलंदाज अजिंक्य आग्रेला इनफॉर्म फलंदाज आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला अजिंक्य आग्रे याच्या रूपात मात्र मराठा प्रीमियर लीग 2026 मध्ये खेळताना पाहायला मिळत आहे. किरण पागरे आणि अजिंक्य आग्रे अशी ही दिव्यमान सलामी जोडी मैदानामध्ये आहे. दरम्यान पुढील चेंडू लोअर फुट चेंडू होता. लॉंग ऑफ च्या दिशेने फटका सजवला गेला. शुभम गुरव त्या ठिकाणी उपस्थित होते. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. माझे परम मित्र देखील आहेत. खूप जास्त क्रिकेट माझ्यासोबत शुभम गुरवनी खेळलेला आहे. दरम्यान होते षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समापनानंतर 7 धावा फळकावर आहेत आणि दोन्ही सलामी फलंदाज मैदानात उपस्थित आहेत. अजूनही पाहायला गेलं तर उर्वरित 30 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता असणार आहे. चला वळूयात डीजे केरकरकडे. डीजे. रेड बॉल दिया. धन्यवाद डीजे. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात.
7 धावा फडकावर आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरी षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सिद्धेशला आपण पाहत आहात. लाऊड अपील आहे आणि इकडून मात्र विकेटचं पतन पाहायला मिळेल. अजिंक्य आगरे ज्याच्यावर मात्र सर्वांची नजरा होत्या तोच फलंदाज आउटसाइड एज लागून मात्र झेलबाद होऊन आपल्या तंबूच्या दिशेला परतत आहे. पहिला मोठा झटका बसतोय. अजिंक्य आगरे बॅक टू द डगआउट. डीजे धन्यवाद डीजे. येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेला आहे. शुभम शिंदे हा एकमात्र असा खेळाडू या मराठा प्रीमियर लीग 2026 मध्ये पाहायला मिळालाय ज्यांनी मात्र एक हाफ सेंचुरी लावलाय, एक हॅट्रिक पटकावलाय, एक मेडन ओव्हर टाकलाय. काय सुंदर खेळाडू आहे शुभम शिंदे. एक ऑलराऊंडर खेळाडू ज्याची ख्याती मात्र या संपूर्ण मराठा प्रीमियर लीग 2026 मध्ये पसरलेली आहे. प्रेक्षक वर्गाचं मन जिंकण्याचं काम ज्या खेळाडूने केलंय तोच खेळाडू आता मात्र मैदानात येतोय. आल्या आल्या स्ट्राईक करण्याचा अवसर मिळालेला आहे. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी आजच्या दिवसात मात्र पाहायला मिळणार आहे. शुभम शिंदे आल्या आल्या ब्लॉक चेंडूला मात्र हेलिकॉप्टर फटका खेळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एक धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. 8 रन्स ऑन दी बोर्ड. यस, क्रिकेटचा सामना बघण्याकरिता आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. मराठा प्रीमियर लीग 2026 मध्ये क्रिकेटचा क्रेज आहे. आज क्रिकेट मात्र प्रत्येक गली गलीत आणि प्रत्येक चौका चौकात खेळला जातो. प्रत्येकाला या खेळाशी प्रेम झालेला आहे आणि आज ही सुंदर टुर्नामेंट आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहे. बिरसा मुंडा क्रिकेट मैदान खैरापाडा या मैदानावर मराठा प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य आयोजन नियोजन केला जात आहे. पाहायला गेलं तर प्रफुल्ल चव्हाण सर मराठा प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून खूप मेहनत केली गेली आणि एक यशस्वीरित्या एक ही सक्सेसफुल टुर्नामेंट पार पाडली जात आहे. यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. लो स्कोरिंग मॅच मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मराठा लायन्स आणि भवानी फायटर. मराठा लायन्स संघाने प्रथम फलंदाजी करून 31 धावेचा टार्गेट उभा केला. आता मात्र भवानी फायटर संघ 31 धावा चेस करण्याकरिता मात्र संघर्ष करत आहे. यावेळेस वेगवान चेंडूचा मारा पडल्यानंतर 130च्या स्पीडला चेंडू निघून जातोय बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाच्या हातात येतोय डॉट चेंडू. धावसंख्येचा विचार पाहता धावसंख्या स्थिरावलेली आहे 9 या अंकावर. 9 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडीच्या मोबदल्यात खेळत असताना आपण पाहत आहात भवानी फायटर संघाला पहिला झटका अजिंक्य आगरेच्या रूपात पाहायला मिळाला होता. त्यानंतर शुभम शिंदे आणि किरण पागरे असे 2 फलंदाज मैदानामध्ये संघर्ष करतात. यस, बक्षिसाचा वर्षाव या ठिकाणी केला जात आहे. किरण पांगरे या फलंदाजांनी जर बॅक टू बॅक एका पाठोपाठ 3 षटकार लावले तर समीर पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यस, जयेश होगाड यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. फक्त 3 चेंडू आणि 3 षटकार खेचावे लागणार आहेत आणि नाही मारले तर मात्र ते पैसे रिटर्न करावे लागणार आहेत. याची देखील दक्षता घ्यायची आहे. किरण पागरे एका पाठोपाठ 3 षटकार लावले तर यस, आता मात्र ऑफर वाढवली गेलाय. किरण पांगरे यांनी जर बॅक टू बॅक 3 सिक्सेस लावले तर मात्र चंदू सरांकडून लाईफ टाइम वडापाव फ्री. पाहूया. समीर पाटील सरांकडून 1000 रुपये, जयेश होगाड कडून 500 रुपये आणि चंदू सरांकडून लाईफ टाइम 500 लाईफ टाइम वडापाव फ्री. यावेळेस येतोय षटकार. डी डेकर कंपनीला सलामी देत चेंडू निघून जातोय आर पार सीमारेषा बाहेर. 6 धावेकरिता
आणि या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 या अंकावर. 17 रन्स ऑन दी बोर्ड. डीजे धन्यवाद डीजे. पहिला षटकार आलेला आहे. पाहूया किरण पागरे. पुढील चेंडू पुन्हा एकदा भन्नाट गतीने मात्र फळी फिरवली होती परंतु चेंडू काही आला नाही फळीवर आणि बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाचा हातात जाऊन विसावलेला हा चेंडू आहे. डॉट चेंडू येतोय मैदानामध्ये. कॅच ड्रॉप देखील पाहायला मिळालाय. आउटसाइड एज होती. कुणाल जाधवला आपण पाहत आहोत बॉलिंग ट्रॅकवर. काय सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला जात आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर आपल्या अनुभवाचा उपयोग करतोय हा गोलंदाज. कुणाल जाधव बद्दल जर सांगायचं झालं या खेळाडूंनी मोठं क्रिकेट खेळलेलं आहे. नेहमीच आपल्याला पालघर संघातून ओपन टुर्नामेंट खेळताना आपण पाहतो कुणालला त्या ठिकाणी देखील खूप सुंदर सुपरफास्टचा परफॉर्मन्स त्यांच्याकडून पाहायला मिळते. आज मराठा प्रीमियर लीग 2026 खेळत आहे. इकडे देखील एक त्यांचा परफॉर्मन्स सातत्यपूर्ण आणि सुंदरपणे राहिलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर एका पाठोपाठ ऑफ ब्रेकचे 3 चेंडू आणि डावखऱ्या हाताचा फलंदाज किरण पागरे पूर्णपणे बीट होतोय. पुढील चेंडू शफल होऊन स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज लागली थडम्यांच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि डॉट चेंडू पुन्हा एकदा आलाय मैदानामध्ये. आता मात्र ही षटक खूप सुंदरपणे जाताना पाहायला मिळते कुणाल जाधव यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर 6 त्यानंतर एका पाठोपाठ 4 चेंडू डॉट. काय सुपर परफॉर्मन्स आहे. यस अजून बक्षीस मात्र वाढवला गेलाय. हर्षद बांग यांच्याकडून देखील 3 षटकार जर किरण पागरे लावतील तर त्यांच्याकडून 1000 रुपयाचा बक्षीस वाढवला गेलाय. 5000 रुपयाचा पारितोषिक मात्र ठेवण्यात आलेला आहे हर्षद बांग यांच्याकडून. किरण पागरे यांच्या फळीतून जर एका पाठोपाठ 3 षटकार आले तर 5000 रुपये जिंकण्याचा चान्स त्याच्याकडे आहे. हर्षद बांग यांच्याकडून ऑन स्टेजवर 5000 रुपये मात्र रोख रक्कम दिले जातील. पाहूया. आणि चंदू सराकडून लाईफ टाइम वडापाव फ्री मिळणार आहे. 21 धावा 21 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडीच्या मोबदल्यात खेळत असताना अजिंक्य आगरेच्या रूपात पहिला मोठा झटका बसला होता. त्यानंतर शुभम शिंदे आणि किरण पागरेची ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किरण पांगरेवर खूप मोठं बक्षिसाचं वर्षाव. मला तर वाटते 3 सिक्सर्स जर त्यांनी लावले तर त्यांना एकूण मिळून 8-9 हजार रुपयाचं बक्षीस भेटेल. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर चंदू सरांकडून लाईफ टाइम वडापाव देखील फ्री मिळेल. कधीही जा कोणत्याही वेळी जा दुकान उघडी असेल तेव्हा तुम्हाला वडापाव मिळेल तो पण अनलिमिटेड. बावीस धावा फडकावर लागतायत. 31 धावेचा पाठलाग करायचा आहे. शुभम शिंदे 4 चेंडू आणि 4 धावेवर खेळत असताना 10 चेंडू आणि वैयक्तिक 13 धावेवर खेळत असताना किरण पागरेला आपण पाहत आहात. आणि शुभम शिंदे हा नॉन स्ट्राईकवरचा जो फलंदाज आहे त्यांनी मात्र इतिहास रचलेला आहे. आणि त्यांनी या टुर्नामेंटमध्ये सांगितलेलं आहे की मी मात्र इतिहास रटायला नाही तर इतिहास रचायला आलाय. यावेळेस लाऊड अपील LBW लेग बिफोर विकेटच्या रूपात मात्र सापडला जातोय किरण पागरे. आणि बक्षिसाचा जो वर्षाव झाला होता तो मात्र मिळू शकलेला नाहीये. आता मात्र पुढील सामन्यामध्ये ट्राय करावं लागणार आहे. धन्यवाद डीजे. 22 धावा झालेल्या आहेत. अजूनही उर्वरित 9 धावेची आवश्यकता असणार आहे. आकाशने जो ब्रिजवर 6 मारला तर चंदूबाई कडून लाईफ टाइम वडापाव फ्री. या पुन्हा एकदा बक्षिसाचा वर्षाव केला जात आहे चंदू सरांकडून.
आकाश चव्हाण यांनी जर जो खैरा फाटकचा ब्रिज दिसत आहे त्याच्यावर जर एक तरी षटकार लावला, चेंडू टच जरी झाला त्या ब्रिजला, तर मग चंदू सरांकडून लाईफ टाइम वडापाव फ्री दिला जाणार आहे. पाहूया आकाश चव्हाण, एक मोठा फलंदाज मराठा समाजातील मानला जातोय. एक तरी षटकार जर ब्रिजवर मारला तर लाईफ टाइम वडापाव फ्री मिळण्याची सवलत मिळणार आहे. पाहूया नॉन स्ट्राईक वर येत आहेत. आता मात्र स्ट्राईक शुभम शिंदे यांच्या हातात. आणि शुभम शिंदे बद्दल जर सांगायचं झालं, एकमात्र असा फलंदाज ज्यांनी पहिली हाफ सेंचुरी लावली या टुर्नामेंटमध्ये, पहिली हॅट्रिक फटकावली, पहिली मॅडन ओव्हर टाकली, एकमात्र परिपक्व ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय, ज्याचा परफॉर्मन्स सातत्यपूर्ण आहे आणि संयमित आणि सुंदर खेळी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवला, एक धाव मिळाली. पुन्हा एकदा स्ट्राईक आकाश चव्हाण यांच्या हातात. ऑफर अजून देखील लागू आहे, लाईफ टाइम वडापाव फ्री मिळवण्याची संधी जर ब्रिजवर एक षटकार लावला. पाहूया, परंतु इंटरेस्टेड नाहीये फलंदाज. सेन्सिबल क्रिकेट खेळताना हे दोन्ही फलंदाज दिसत आहेत. आकाश चव्हाण सांगतायत, पहिले मला माझ्या संघाला विजय करायचा आहे आणि माझ्या संघाला मला या मराठा प्रीमियर लीग 2026च्या पर्वामध्ये एक पाऊल पुढे नेऊन सोडायचं आहे. त्याकरिता दोन्ही फलंदाजाचे अथक प्रयत्न सुरू आहे. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू फटका सजवला गेलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात उपस्थित आहेत स्वप्नील निकम आणि कोणती चूक करणार नाही आहेत. सुंदर झेल टिपला जाईल आणि इकडून मात्र शुभम शिंदे यांचं पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलं गेलंय. डीजे धन्यवाद डीजे. न्यू ओव्हर प्रतीक निकमला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतात. आल्याला पहिला चेंडू, वेगवान गतीचा हा मारा, आउट अपील केली गेली. अपीलला मात्र अंपायरनी नाकारलाय. हाईट फॅक्टर होता कुठे ना कुठे. 24 धावा या फळकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 7 धावेची आवश्यकता असणार आहे. उर्वरित 11 चेंडू मध्ये केलं जाऊ शकते, धावसंख्या डिफेंड केली जाऊ शकते, कारण की पास्तडच्या मैदानावर मी एक सामना पाहिला होता, जो सामना मात्र सालगाव आणि सालवड या दोन संघादरम्यान सुरू होता. अंतिम षटकामध्ये 1 धावेची गरज होती आणि ती 1 धाव देखील डिफेंड केली गेली होती. तर क्रिकेटमध्ये काहीही केलं जाऊ शकते, फक्त प्रयत्न होणं गरजेचं आहे, संघर्ष करणं गरजेचं आहे. परंतु आता मात्र एखाद्या फुग्यामधून हवा काढली जाते तशा प्रकारे या सामन्यामधून हवा काढली गेलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने स्टेप आउट होऊन फटका खेळला गेलाय. एका पाठोपाठ 2 उत्तुंग असे षटकार पाहायला मिळत आहेत. काय सुंदर फलंदाजी. आणि इकडून मात्र भवानी फायटर संघ या सामन्यामध्ये विजय संपादित करतोय. खूप खूप अभिनंदन भवानी फायटर संघ. या पुढील होणारा सामना राजमुद्रा रायडर्स आणि केसरी किंग अशा या 2 संघादरम्यान. राजमुद्रा रायडर्स संघांनी नाणेफेकीचा कॉल विजय करून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि केसरी किंग संघाला मात्र क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलंय. केसरी किंग संघाचे संघनायक त्या ठिकाणी उपस्थित होते. टॉस का बॉसवर त्यांना विचारलं गेलं की तुमच्या विरोधात हा डिसिजन आलेला आहे का. ते म्हणाले नाही, आम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं होतं. तर त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना डिसिजन मिळालेला आहे, त्यांना फिल्डिंग करायची आहे. आता पाहूया कशा प्रकारे हा सामना रंगेल. राजमुद्रा रायडर्स आणि केसरी किंग अशा या 2 मातबर संघादरम्यान. प्लेयर ऑफ द मॅच कडे आपण वळूयात. शुभम शिंदे यांना मिळतोय प्लेयर ऑफ द मॅच. त्यांनी
वैयक्तिक 2 षटक हाताळले, 4 धावा खर्च केल्या आणि 5 गडी तंबूच्या आसरेला पोहोचवण्याचं काम केलं आणि तिकडूनच मराठा लायन्स ही पूर्णपणे बॅकफुटवर ढकलली गेली आणि पूर्ण बॅटिंग लाईनअप त्यांनी उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे. शुभम शिंदे या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्याकरिता वैयक्तिक 2 षटक, 4 धावा खर्च केल्या आणि 5 बहुमूल्य विकेट मात्र डगआउटच्या दिशेने पोहोचवण्याचं काम केलं. हॅलो, यस, मागील सामना खूप सुंदर परफॉर्मन्स शुभम शिंदे यांचं राहिलं आहे. या बोलू द्यात शुभम शिंदे सोबत आमचे मान्यवर यस संदीप सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मान्यवर संदीप सरांच्या शुभ हस्ते शुभम शिंदे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पुरवला जात आहे. या सामन्यामध्ये खूपच सुंदर अशी गोलंदाजी राहिली. 2 षटक, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 5 बहुमूल्य विकेट तंबूच्या दिशेने पाठवले. त्यानंतर समोरचा संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेला. एकपणे पाहिलं गेलं तर पूर्णपणे समोरच्या संघाची बॅटिंग लाईनअप उद्ध्वस्त करण्याचं काम फायबर मात्र पटकावलेलं आहे शुभम शिंदे. एखाद्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये एखादा फलंदाज 100 धावा मारतो, तशाच प्रकारचं एखादा गोलंदाजाने 5 विकेट जेव्हा घेतले तेव्हा तो सेलिब्रेट करतो. शुभम शिंदे, कसं वाटते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला भेटलेला आहे? खूप चांगलं वाटत आहे. भवानी फायटर्स खूप आभार देईल त्यांनी मला संधी दिली खेळण्याबद्दल आणि मी माझा बेस्ट परफॉर्मन्स करत आहे. देवाची साथ आहे, छत्रपतींचा आशीर्वाद आहे, त्याप्रमाणे मी खेळतो. यस, अजून जर सांगायचं झालं, हा खैरापैडाचा मैदान आहे. या मैदानाची आउटफील्ड, या मैदानाची खेळपट्टी कसं वाटते या मैदानावर खेळत असताना? मी इथे सेकंड टाईम खेळत आहे. पहिला उमरोळीमधून खेळलेलो, सेकंड टाईम खेळतोय. मला माहिती होतं का मी इथे खेळू शकतो आणि या साईडला हवेचं प्रमाण असल्यामुळे काल मी हवेच्या विरोधात पण मारला आणि आज पण मी त्यांचा बेस्ट करायला गेलो, विकेट घेतले त्यांचे. या टुर्नामेंटमध्ये पाहायला गेलं पहिली हाफ सेंचुरी तुझ्याकडून आलेली आहे, पहिली मॅडन देखील आलेली आहे, पहिली हॅट्रिक तुझ्याकडून घेतली गेलेली आहे. खूप सुंदर परफॉर्मन्स तुझा राहिला आहे. मॅन ऑफ द सिरीजचा जी एक रेस लागलेली असते त्या रेसमध्ये तू पहिल्या नंबरला आहे. असंच सातत्यपूर्ण परफॉर्मन्स तुझा राहिला तर नक्कीच तुला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळेल. तुमचा संघ फायनलपर्यंत जर पोहोचला तर ही जी ट्रॉफी मिळाली ती घरातल्या कोणत्या एखाद्या व्यक्तीला डेडिकेट करायचा विषय जर झाला तर कोणाला तू डेडिकेट करेल? सर्वात प्रथम माझ्या पप्पांना करेन मी माझ्या डेडिकेट. ते काही म्हणजे असलं का मला बोलतात पण पाठीमागून माझे गपचूप मॅच बघत असतात. आणि घरातलं सांगायचं झालं तर कोण तुला सर्वात जास्त सपोर्ट करतो क्रिकेटमध्ये? माझा छोटा भाऊ श्रवण. धन्यवाद. शुभम शिंदेला आपण ऐकलात, खूप सुंदर परफॉर्मन्स त्यांच्याकडून राहिलेला आहे. यस, आमचे मान्यवर मिलिंद यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. सरावली ग्रामपंचायत सदस्य, त्यांचा देखील अतोचित स्वागत असेल. मराठा प्रीमियर लीग 2026 मध्ये त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मी विनंती करतो की वेदांत नाटाळकर यांनी त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. वेदांत नाटाळकर यांनी त्यांचं स्वागत करणार. मिलिंदजी यादव सर याच्या आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो, तुम्ही या टुर्नामेंट मध्ये तुमचा हार्दिक स्वागत आहे. चांगलं असं आयोजन नियोजन आपल्याला नक्कीच या लीगचे अध्यक्ष प्रफुल्लजी चव्हाण यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतंय. त्यांच्याच माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य सरावली मिलिंदजी यादव यांचं देखील या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आम्ही करतोय. सन्मान चिन्ह चला, मैदानाच्या आतमध्ये आपण परत एकदा आपले सहकारी समालोचक
साहिल कुरेशी आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद किरण सर. वळूयात सामन्याकडे. मैदानात सामना सुरू आहे. राजमुद्रा रायडर्स आणि केसरी किंग अशा या दोन मातब्बर संघादरम्यान राजमुद्रा रायडर्स संघांनी टॉस कॉल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कालच्या दिवसापासून आपण पाहिलं, जो संघ पहिले फलंदाजी करत आहे तो संघ मात्र विजय संपादित देखील करू शकत, तोच संघ विजय संपादित करत आहे. मागील सामन्यामध्ये असं झालेलं नाहीये. मराठा लायन संघाने प्रथम फलंदाजी केली परंतु त्यांना पराभूत व्हावं लागलं. तिकडून मात्र राजमुद्रा रायडर्स संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. आता मात्र एक मोठा सामना मैदानामध्ये ऑन आहे. राजमुद्रा रायडर्स संघ पहिली षटक, पहिल्या चेंडूवर LBWच्या रूपात फलंदाज यांना परतावं लागलं डगआउटच्या दिशेने. त्यानंतर पाहिलं गेलं तर एक चेंडू खूप सुंदर पाहायला मिळाला, नंतर वाईट बॉल. आता पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित थोराट बॉलिंग ट्रॅकवर तयार. यावेळेस मैदानामध्ये काय घडतंय, एक असा फलंदाज जो मात्र मोठी फलंदाजी करू शकतोय, संघ मालक देखील आहे, त्याला मात्र मोठा जीवनदान पुरवला गेलाय. प्रशांत याला मात्र जीवनदान पुरवला गेलाय. अर्ध्या विकेटवर होते, चेंडू हात येत होता परंतु डायरेक्ट हिट मारण्याच्या प्रयत्नात मात्र स्टंपवर जाऊन चेंडू लागला नाही आणि मात्र क्रीज मध्ये पोहोचले प्रशांत. फलंदाज प्रशांत आणि रिद्देश उत्तेकरची जोडी आपण मैदानामध्ये पाहत आहोत. दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू आहेत, आपल्या संघाकरिता खूप सुंदरपणे प्रतिसाद देत आहेत. चला, जे लहान मुलं मैदानामध्ये खेळत आहेत त्यांना बाहेर घ्यायचंय. आणि सन्माननीय मराठा प्रीमियर लीगच्या आयोजन आणि एक सर्व ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी भरपूर मदत केली असे PD मेटर्सचे सर्व दिवेशजी देशमुख सर यांचं देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. कमिटीच्या वतीने धन्यवाद. तुमच्यामुळे आज या स्पर्धेला छान लागले. चांगलं योगदान आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून दिनेशजी पवार ग्रामपंचायत सरवली सदस्य त्यांच्या देखील आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच बाळासाहेब विचारे सर यांचे देखील हार्दिक स्वागत. तसेच विशालजी जाधव सर त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सचिन पाटील मंगलम ज्वेलर्स यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच किरण क्रेन सर्व्हिसचे सर्व किरणजी कदम हे देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये योगदान देताना पाहायला मिळाले, त्यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच दिनेशजी पवार समीरजी केरकर ज्यांनी जो DJ स्पॉन्सर केला आहे. तसेच सोनाली सागर शिंदे नगरसेविका पालघर. तसेच राजेंद्रजी थोरात साहेब, प्रमोदजी जाधव साहेब, काटकर साहेब, तसेच प्रतीकजी जोशी सर यांचे देखील धन्यवाद. तसेच क्रिएटिव्ह इंजिनियरचे आमचे सर्व कमिटी मेंबर्स हर्षद बाग आणि हेमंत भोईर यांचं देखील आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. तसेच रत्नदीप शेवाळे यांचं देखील आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. तुमच्यासारखे मातब्बर कमिटी मेंबर्स आणि सपोर्टिव्ह स्क्वेअर्स मेंबरची गरज आहे आमच्या कमिटी मेंबरला. तसेच शैलेश पाटील देखील यांच्या देखील आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच शैलेशजी पाटील हिंदवी रॉयल्सचे ओनर त्यांचे देखील कमिटीवरची हार्दिक स्वागत. तसेच राजमुद्रा रायडर्सचे ओनर प्रशांतजी गवाळे हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. तसेच प्रदीपजी मस्कर केसरी किंग संघाचे संघ मालक आपल्याला देखील मध्ये. तसेच महेशजी नागने, सागरजी चव्हाण आपल्याला या स्पर्धेचे चौथे ओनर मात्र स्वराज्य किंग्स या टीमकडून नक्कीच पाहायला मिळेल. तसेच सह्याद्री सुपरस्टारचे ओनर देवेशजी देशमुख, मराठी फायटर संघाचे प्रफुल्लजी चव्हाण, आतान संघे यांच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. तसेच छत्रपती चॅम्पियन संघाचे संघमालक सुजीतजी सावेकर यांच्या देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. चांगला असा खेळ तुमच्या माध्यमातून या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तसेच या YouTube लाईव्ह
चॅनल वाहिनीचे सर्व पाटीलजी नेटवर्क यांचं देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. चांगलं असं आपल्याला त्यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह आपल्याला त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतील. तसेच दीपकजी पानसरे सर यांचं देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच कमिटी चेतनजी नाटाकर साहेब आणि त्यांचे चिरंजीव वेदांत नाटाकर यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच विठ्ठल पाटील यांचे देखील हार्दिक स्वागत. तसेच आनंदजी देशमुख सुहास साहेब यांचे देखील हार्दिक स्वागत. तसेच आनंदजी देशमुख उज्ज्वलाजी बदाना मॅडम तसेच उज्ज्वला काळे मॅडम आपल्याला नगरसेविका पालघर यांचे देखील या कमिटीच्या वतीने हार्दिक धन्यवाद. तसेच दीपक पानसरे अप्पा ट्रॅव्हल्सचे सर्व यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच शिवकुबा पतसंस्थेचे सर्व चव्हाण साहेब यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच लक्की पेंटरचे सर्व कल्पेनजी मेहर व अनिकेतजी मेहर यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच वात्सल्य एंटरप्राइजेसचे सर्व वैभवजी जगताप यांच्याकडून या टुर्नामेंटची उपविजेता ही ट्रॉफी आपल्याला प्रदान केल्याबद्दल त्यांच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच मराठा प्रीमियर लीगची फर्स्ट प्राइज जक्षित प्रशांत गवाळे यांच्यातर्फे आहे, त्यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच मॅन ऑफ द सिरीज आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल विजयजी धमाले सर यांच्या मार्फत, त्यांच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विजयजी धमाले यांच्यातर्फे आपल्याला देण्यात येत आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज योगेशजी जामदाडे साहेबांचं देखील या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच राजे टूर्सचे सर्व यशवंतजी बिराजदार साहेब यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. उत्कृष्ट ट्रॉफ्या त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. तसेच श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर आनंदजी देशमुख सर यांचे देखील हार्दिक स्वागत. शैलेश पाटील यांच्याकडून प्रत्येक कॅप्टनला या संघ कर्णधाराला एक मराठा प्रीमियर लीगची एक सन्मान चिन्ह व एक आकर्षक ट्रॉफी त्यांच्याकडून देण्यात येईल, त्यांच्या देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. आमचे सन्माननीय आमचे सुप्रीत शेट्टीजी साहेब राहुल मोटरचे सर्व सुप्रीतजी शेट्टी साहेब यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच राजे टूर्स ट्रॅव्हल्सचे यशवंतजी बिराजदार साहेब आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे, तुमचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. चला कॉमेंट्रीला सुरुवात करायची. धन्यवाद किरण सर. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. 2 षटक 10 धावा फळकावर आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यात खेळत असताना आपण पाहत आहात राजमुद्रा रायडर्स संघाला टॉस कॉल जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय. आता पाहूया बॉलिंग ट्रॅकवर केसरी किंग संघाकडून गोलंदाज पाहायला मिळतोय रोहित थोरात. सुरुवात केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालाय.
थोडासा खराब थ्रो. तिथपर्यंत 2 धावा ह्या पूर्ण केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या अंकावर. 12 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. पाहूया यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. डायरेक्ट हिट झाला तर मग परतावा लागला असता फलंदाजाला, परंतु सुंदर एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. परंतु त्याहून सुंदर जर पाहायला गेलं तर रनिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजा दरम्यान. जिकडे एक धाव होती तिकडे अजून एक धाव चोरून काढलेली आहे. 2 धावा मिळतील. धावसंख्येत होईल 2 निभर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 रन्स 14 या अंकावर. सुरुवातीचे 2 झटके खूप लवकर बसवले गेलेत राजमुद्रा रायडर्स संघाला, त्यामुळे थोडासा धावफलक हळू धावत आहे. यावेळेस मात्र अतिरिक्त शफल झाले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पोहोचून दिलाय आर पार सीमारेषा बाहेर 6 धावे करिता. आणि या 6 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 या अंकावर. 20 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतील. काय सुंदर फटका पाहायला मिळाला फलंदाज रिद्देश उत्तेकर यांच्या फळीतून. रिद्देश ना रिद्देश उत्तेकर आपल्याला पाहायला मिळतोय. डावखऱ्या हाताचा हा फलंदाज या संपूर्ण शृंखलामध्ये जर पाहायला गेलं चांगला परफॉर्मन्स राहिलाय. यावेळेस मात्र पिकअपचा हा फटका आहे, परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल करू शकलेला नाहीये. आणि काय सुंदर खेळ स्पिरिट त्या ठिकाणी दाखवली जात आहे. क्षेत्ररक्षकांनी अडवला होता चेंडू, परंतु पाहिला आपला पाय सीमारेषेला टच झालाय आणि स्वतःहूनच त्यांनी षटकार घोषित केला. काय सुंदर स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी दर्शवली गेलाय. खूप सुंदर. धावसंख्येत होईल 6 निभर. धावसंख्येत जाऊन पोहोचेल 26 या अंकावर. 26 रन्स ऑन दी बोर्ड. रिद्देश आक्रमक रूप दर्शवतोय. 2 षटकार आलेत. पुढील चेंडू डीप एक्स्ट्रा पॉइंटच्या वरतून खेळलाय आणि यावेळेस मात्र खराब कॉलिंग. क्रिकेटच्या पटलावर खेळत असताना कॉलिंग असणं गरजेचं असतं. जेव्हा धावा घ्यायचं असतात तेव्हा मात्र यस नो वेट अशा 3 कॉलिंग येणं हे गरजेचं असतं. कॉलिंग खराब आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपात फलंदाजी यांना परतावं लागते डगआउटच्या दिशेने. डीजे धन्यवाद डीजे. मागील चेंडू पाहायला गेला. एकाच रस्त्यावर 2 गाडी आमने सामने आणि ऍक्सिडेंट झाला. फलंदाज दिनेश यांना मात्र रनआउट होऊन डगआउटच्या दिशेने परतावं लागलं. न्यू बॅट्समॅन नेम नाव सांगायचं आहे फलंदाजचा. यस न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये एंटर होतोय शुभम. नक्कीच क्रिकेटमध्ये पाहिलं खेळत असताना कॉलिंग असणं हे नेहमीच गरजेचं असतं. यस नो वेट 3 कॉलिंग येणं गरजेचं असते धावा घेत असताना, परंतु यावेळेस मात्र यसची कॉलिंग दिली गेली होती दुसऱ्या धावाकरिता, परंतु त्या ठिकाणी लवकर खूप क्विक फिल्डिंग केली गेली. त्यानंतर नो आणि वेटची अशी कॉलिंग दिलीच गेली नाही आणि फलंदाज अर्ध्यात सापडला आणि सुंदर रनआउट त्या ठिकाणी टिपलं गेलं. पुढील चेंडू यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये सटीक यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र दांडा गोल फर्निचर डिस्ट्रॉय केला गेलाय. वळूयात आपण केरकर डीजे कडे. डीजे धन्यवाद डीजे. बॅट्समॅन नेम
प्लीज आपला 12वा खेळाडू पाठवा राजमुद्रा रायडर्स संघ. यस, न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये एंटर झालेला आहे. ओम शुभम आल्याला स्ट्राईक करण्याचा अवसर मिळाला होता, परंतु आल्याला पहिला चेंडू काय सुंदर हाताळला गेला. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू केला गेला नवनीत यांच्याकडून. यस, बॉलिंग ट्रॅकवर पाहायला गेलं नवनीत लाडला आपण पाहतात. मॅन फ्रॉम शिवाजीनगर बॉईज सर. काय सुंदर परफॉर्मन्स राहिलाय. आताच मला चान्स मिळाला होता. शिवाजीनगर प्रीमियर लीग बॉक्स गेम स्पर्धा होती नाईटची, त्या ठिकाणी समालोचन करण्याचा अवसर मिळाला होता. त्या ठिकाणी या खेळाडूला मी पाहिलेला. खूप सुंदर परफॉर्मन्स त्या ठिकाणी देखील केलं गेलं होतं नवनीत लाडे यांच्याकडून. आणि या सामन्यामध्ये देखील मराठा प्रीमियर लीग 2026 मध्ये काय सुपर आणि सुंदर असं परफॉर्मन्स राहिलेला आहे. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, खोदून काढलाय डावखऱ्या हाताचा फलंदाजांनी. गेप शोधला जाईल का? हलकासा फंबल पाहायला मिळते. चेंडू मात्र अडवला गेला मैदानामध्ये. त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस मात्र ऑफच्या दिशेने टप्पा सरकवलाय. काय सुंदर गोलंदाजीचा नजारा, सुपर गोलंदाजीचा नजारा पेश केला जात आहे नवनीत लाड यांच्याकडून. अजूनपर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. पुढील चेंडू यावेळेस अल्टी पल्टी रिव्हर्सचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न स्विच हिटला, मात्र स्विच हिट मध्ये कन्वर्ट करता आलेला नाहीये, परंतु 22च्या रूपात या नशिबाचा चौकार भेटतोय. जाऊया डीजेमॅन कडे. धन्यवाद डीजे. 33 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. 33 धावा 4 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना राजमुद्रा रायडर्स संघ. 34 षटक मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि भरपूर समाचार उचललाय. चेंडूला पोहोचून दिला गेलाय. डी डेकोर कंपनीला सलामी देत आर पार सीमारेषा बाहेर 6 धावे करिता हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका आहे. डीजे धन्यवाद डीजे. मागील चेंडूवर षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या अंकावर. 39 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना राजमुद्रा रायडर्स संघाला आपण पाहतात. मागील चेंडू खऱ्या अर्थाने एक मोठा षटकार आला, कारण की त्या एंडला डी डेकोर कंपनीत षटकार मारणं हे सोपं नाहीये. यावेळेस पुढील चेंडू एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मात्र पाहायला मिळते. मागील चेंडूवर षटकार आला. पुढील चेंडू नवनीत लाड यांच्याकडून सुंदर कमबॅक. ऑफच्या दिशेने टप्पा सरकवला गेला. वाईड यॉर्कर, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जाते त्याचा वापर केला गेला. चांगली खेळी क्रिकेटची मैदानामध्ये दर्शवतात संपूर्ण खेळाडू वर्ग. मराठा प्रीमियर लीग 2026 चा हा खऱ्या अर्थाने विजय आहे.
सुंदर सामना मैदानामध्ये ऑन आहे. राजमुद्रा रायडर्स आणि केसरी किंग अशा या दोन मातब्बर संघादरम्यान प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. टॉस कॉल विजयी केल्यानंतर राजमुद्रा रायडर्स संघाचा कुठे ना कुठे तो निर्णय आता मात्र चांगला ठरतोय, कारण की फलंदाज रंगात आलेत. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमकतेचा हा नमुना पेश करत असताना फलंदाज चेंडूला फेकून दिलाय. ओम पवार यांनी सीमारेषा बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावे करिता डीजे. धन्यवाद डीजे. मागील चेंडूवर षटकार आल्यानंतर आता मात्र धावसंख्येचं समीकरण बदललं जाते. धावसंख्या फडकावर पाहायला मिळते. 45 धावा, 45 रन्स ऑन दी बोर्ड राजमुद्रा रायडर्स संघाकडून. मयूर थोरातला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतात. यावेळेस मात्र लाईन लेंथवर कंट्रोल नाहीये. कुठे ना कुठे प्रेशर निर्माण केलं गेलंय गोलंदाजावर, कारण की आल्याला पहिला चेंडू 6 धावेकरिता पोहोचवला गेलाय. आता मात्र थोडंसं प्रेशर पाहायला मिळते मयूर थोरात यांच्यावर. त्या प्रेशरमध्ये मात्र एक चेंडू अतिरिक्त बाहेरून हाताळला गेलाय. वाईट बॉल. धावसंख्येत 1 निभर धावसंख्या जाऊन पोहोचली 46 या अंकावर. 46 रन्स ऑन दी बोर्ड. पाहायला गेला रिद्देश उत्तेकर वैयक्तिक 16 चेंडू फेस करत असताना 29 धावेवर खेळतोय. यावेळेस काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला गेला होता. चेंडूला थ्रो करेपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग आणि सुंदर सेन्सिबल क्रिकेटचा नमुना या ठिकाणी पेश करत असताना ओम पवार आणि रिद्देश उत्तेकर 2 चेंडू आणि वैयक्तिक 8 धावेवर खेळतोय हा फलंदाज. 5वी षटक. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताळला गेलाय. खऱ्या अर्थाने पाहायला गेला क्रिकेटची परिभाषा पाहायला भेटते. चांगल्या चेंडूचा मात्र सन्मान करावा आणि खराब चेंडूवर प्रहार करावा, ही क्रिकेटची परिभाषा आहे. खऱ्या अर्थाने सन्मान दिला गेला. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, चांगला चेंडू होता. पुढील चेंडू यावेळेस स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका आहे. इनर सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल. तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली जाते. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 49 या अंकावर. 49 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ विकेट. आता मात्र स्ट्राईकवर रिद्देश उत्तेकर पाहायला मिळत आहेत. एक उत्कृष्ट असे ऑलराऊंडर खेळाडू. वैयक्तिक 16 चेंडू आणि 29 धावेवर खेळत असताना यावेळेस काय सुंदर गोलंदाजी होती, परंतु अतिरिक्त बाहेरून चेंडू निघून गेलाय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू. वाईट बॉल. पंच जर पाहिले तर पिंटू सर, सचिन यादव उर्फ पिंटू सर आणि आशुतोष सिंग असे हे 2 पंचांचं पॅनल या टुर्नामेंट करिता पाहायला मिळालाय. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा डी डेकोर कंपनीला सलामी देत चेंडू निघून जाईल सीमा रेषा बाहेर. 6 धावे करिता सुंदर फटका डीजे. धन्यवाद डीजे. 56 धावा फडकावर लावल्या जात आहेत. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट झाले फलंदाज. डॉट चेंडू आलाय मैदानामध्ये आणि या डॉट चेंडूनिशी मात्र 5 षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळालाय 56 धावा. 56 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट आणि 5 षटकानंतर अजूनही 6 चेंडूचा खेळ शेष असेल. तिथपर्यंत पुन्हा एकदा आपण वळूयात केरकर्स साऊंडकडे, एक सुमधुर संगीताकडे. डीजे.
धन्यवाद डीजे. अंतिम षटकाला मात्र सुरुवात होते या पहिल्या इनिंग मधल्या. बॉलिंग ट्रॅकवर मात्र इन्व्हाइट केलं गेलंय गोलंदाज आदित्य मराठेला. सुंदर परफॉर्मन्स राहिलेला आहे या टुर्नामेंट मध्ये. आज देखील अपेक्षा करत आहेत सर्व खेळाडू चांगली गोलंदाजी होणं हे अपेक्षित आहे. पाहूया. डेथ ओव्हर मध्ये सुरुवात करतोय. पहिली चेंडूवर मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट पाहायला मिळालाय. काय घडतंय मैदानामध्ये. कॅच सुटला परंतु थ्रो केला तो डायरेक्ट जाऊन स्टंपवर लागला आणि एक चांगला असा फलंदाज जो इन्फॉर्म होता रिद्देश यांना मात्र परतावं लागते डगआउटच्या दिशेने. यस, न्यू बॅट्समॅन प्रणय इंदुलकर मैदानामध्ये आलेले आहेत. अंतिम षटक हाणामारीचा हा षटक आहे. मोठी फटकेबाजी होणं गरजेचं आहे. 57 धावा या संघाच्या फडकावर लागलेल्या आहेत. राजमुद्रा रायडर्स संघाकडून 5 गडीच्या मोबदल्यात अंतिम षटक. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन पाहायला मिळालंय. भरपूर काळ चेंडू हा हवेत सापडला होता. क्षेत्ररक्षकाने कॅच ड्रॉप केला परंतु जो हिट लावला तो डायरेक्ट स्टंपवर लागला आणि त्यानंतर मात्र रिद्देशच्या पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलं गेलं. आता मात्र षटकातील पुढील चेंडू फेस करत असताना प्रणय इंदुलकरला आपण पाहिलं. आता मात्र ऑन स्ट्राईकवर असतील ओम पवार. वैयक्तिक 5 चेंडू आणि 10 धावेवर खेळत असताना आपण या फलंदाजाला पाहिलेला आहे. एक उत्तुंग असा षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळालाय. यावेळेस लेग स्टंपचा खूप बाहेरून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. वाईड बॉल. धावसंख्येत 1 भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 59 या अंकावर. 59 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र सटीक लाईन लेंथवर गोलंदाजी हाताळली गेलाय. सुंदर सुपर्ब गोलंदाजीचा नजारा आदित्य मराठी यांच्याकडून मात्र दर्शवला जात आहे. पुढील चेंडू ऑफच्या दिशेने गोलंदाजी हलक्या हाताने फक्त प्लेसमेंट पाहायला मिळाली. सुंदर सेन्सिबल आणि चांगलं असं क्रिकेट मैदानामध्ये दर्शवलं जात आहे. मागील चेंडू मात्र वर आला नव्हता. त्यानंतर नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला स्ट्राईक देणं हे मात्र गरजेचं होतं. ते करत असताना ओमला आपण पाहिलं. यावेळेस पुन्हा एकदा अतिरिक्त शफल होऊन मागच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न. यस, रिलीफ स्प्रे आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून देण्यात आलेला आहे. कोणाला गरज असेल, कोणाला दुखापत झाली असेल तर त्यांनी येऊन इकडे यूज करायचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू आहे. खोदून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि इकडून रनआउट होऊन मात्र प्रणय इंदुलकर हे रनआउट झालेत. त्यानंतर पाहिलं गेलं तर एकूण जर धावा 60 धावा या फळकावर लावल्या गेल्या आणि 61 धावेचा पाठलाग इकडून मात्र करावा लागणार आहे. राजमुद्रा रायडर्स संघाकडून 60 धावा पूर्ण केल्या गेल्या. 61 धावेचा पाठलाग केसरी किंग संघाला करावा लागणार आहे आणि याचा पुढील होणारा सामना असेल सह्याद्री सुपरस्टार आणि स्वराज्य किंग या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता टॉस का बॉक्सवर उपस्थित व्हायचं आहे. पुढील सामना सह्याद्री सुपरस्टार आणि स्वराज्य किंग या दोन संघादरम्यान हा अंतिम कॉल असेल. नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता टॉस का बॉक्सवर उपस्थित व्हा.
हॅलो, आमच्या मराठा प्रीमियर लीगचे मान्यवर सुहास दादा यांचं देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. तसेच नगरी तडकाचे रेस्टॉरंटचे सर्व अमोल दादा यांचा देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचंय. मराठा प्रीमियर लीग वर्ष पहिले आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतरचा होणारा सामना आपल्याला दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचे. सह्याद्री सुपरस्टार वर्सेस स्वराज्य किंग्स. दोन्ही कॅप्टन यायचे नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचे प्लीज. मराठा प्रीमियर लीग वर्ष पहिले आपल्याला पाहायला मिळते. आमचे सहकारी मित्र CSG एंटरप्राइजेसचे सर्व चिन्मयजी पाटील यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. तसेच टॅप्सचे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर विकीजी संख्या यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. तसेच मराठा लायन्सचे लेफ्ट हँड फलंदाज चेतनजी परब यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. चला मैदानाच्या आतमध्ये वळूया. चला पुढील होणारा सामना आपल्याला लगेच पाहायला मिळेल. केसरी किंग्स वर्सेस सह्याद्री सुपरस्टार. दोन्ही कॅप्टनी यायचे नाणेफेकीचा कौल सह्याद्री सुपरस्टार वर्सेस स्वराज्य किंग्स या दोन संघाच्या दरम्यान होईल. दोन्ही संघाच्या कॅप्टनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. मी विनंती करतो की नगरी तर्काचे सर्व अमोल दादा यांनी देखील यायच्या नाणेफेकीचा कौल केला जाईल. तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. यशवंतसृष्टीमध्ये नगरी तडका नावाने जे फॅमिली रेस्टॉरंट आहे अस्सल गावरान चव आपल्याला देखील पाहायला मिळेल. कारण त्यांच्या नक्कीच रेस्टॉरंटला तुम्ही अवश्य भेट द्या. नवनीत लाड स्ट्राईकला पाहायला मिळते आणि नॉन स्ट्राईकला रोहित थोरात आपल्याला नक्कीच पाहायला गोलंदाजी मार्कवर प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकाच्या स्वरूपाने संघाचं खातं खोलतोय 6 धावसंख्येने. चला पुढील मॅचचा नाणेफेकीची लास्ट कॉल असेल. स्वराज्य किंग्स आणि सह्याद्री सुपरस्टारच्या दोन्ही कॅप्टनी यायचं आहे. लास्ट कॉल असेल तुम्हाला. मी विनंती करतो की नगरी तडकाचे सर्व अमोल दादा यांनी यायचे. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाईल तुमच्या शुभ हस्ते. या अमोल दादा या प्लीज. स्वराज्य किंग्सचे आपल्याला कॅप्टन पाहायला मिळतात हर्षद बांग. आपल्याला यायचं विनंती करतो की सह्याद्री सुपरस्टारची कॅप्टन नाणेफेकी केली जाईल. राहुल दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य विद्यानगरचे रहिवासी आहेत. ते सतत कार्यतत्पर असणारे नेतृत्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चांगलीशी गोलंदाजी आहे. राईट हँड गोलंदाज प्रशांत गवाळे आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक स्वतः गोलंदाजी मार्कवर खूप मोठी खेळी त्यांच्या फलंदाजीवर मागच्या मॅचला पाहायला मिळाली. मात्र या मॅच मध्ये त्यांना कुठेतरी लवकर परतावं लागलं. चला नाणेफेकीचा कौल केला जाईल. अमोलदादा यायचं आपण प्लीज. फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या स्वरूपाने धावसंख्या 6 ने भर होते. धावसंख्या 9 चेंडू. सोयर चेंडूचा मारा नक्कीच पाहायला मिळतोय.
आणि गचाळ असे क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या 2 धावसंख्या ती 19. टॉस विन झाला इथे स्वराज्य किंग्स. आपली डिसिजन कळवायचंय. प्रथमतः ते फलंदाजी करतील आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करतील सह्याद्री सुपरस्टार संघाला. पीडी मोटर्सचे सर्वेसर्वा देवेशजी देशमुख यांचा हा संघ सह्याद्री सुपरस्टार. आणि हळवार हाताने खेळलेला चेंडू मात्र तेवढी चांगले क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या 1 होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या 5 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर 20 धावा. खूपच महागडे शतक पाहायला मिळतं या प्रशांतजी गव्हाळे यांच्याकडून. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आहेत. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी क्रिकेटमध्ये काय होईल काय सांगता येत नाही. तेवढी चांगली गोलंदाजी मात्र आहे या टीमकडे. आणि चांगला असा पॉइंट रिटर्न मध्ये खेळला चेंडू. धावसंख्या 4 भरते. धावसंख्या आहे ती 24. खूपच पहिलं वैयक्तिक महागडे शतक पाहायला मिळतं या टीम कडून आपल्याला. 61 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या झाली ती 24. आता मात्र कुठेतरी 30 बॉल आणि 37 धावांचं आव्हान आहे. लेफ्ट हँड गोलंदाज रिद्देश राहुल पाटील ग्रामपंचायत सदस्य. आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. राहुल पाटील जी आपण यायचं मंचावर बसायचं आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. पुढील चेंडू खूपच वेगवान गोलंदाजी आहे. लेफ्ट हँड गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय रिद्देश उतेकर. मागच्या मॅच मध्ये पाहायला गेला त्यांचा छोटा बंधू सिद्धेश उतेकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा रिद्देश उतेकर. दोघे भाऊ चांगले असे क्रिकेटर आहेत. नांदगाव भागातून बिलॉंग करतात. नवापूर भागातून बिलॉंग करतात. चांगली अशी खेळपट्टी आहे त्यांच्याकडे. चांगलासा खेळ पाहायला मिळतो प्रत्येक टुर्नामेंट मध्ये. आणि मात्र कव्हरला पाहायला मिळतोय षटकाराच्या स्वरूपाने धावसंख्येत 6 बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30. चांगली अशी गोलंदाजी फलंदाजी करतोय आपल्याला नवनीत पाहायला मिळतोय. आतापर्यंत नवनीतची वैयक्तिक धावसंख्या झाली ती 8 चेंडू मध्ये 25 धावा. पॉवर प्ले कसा हाताळायचा आहे नवनीतच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळेल. चांगली अशी फलंदाजी आहे. मोठे फटके मारण्यामध्ये मात्र नवनीत हे पटायचे. या मैदानाचा देखील त्यांना अनुभव चांगला आहे. परत एकदा शॉर्ट बॉल 1 बॉल चौकाराच्या स्वरूपाने. धावसंख्या 4 भरते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. सुहास दादा यांचं स्वागत मी विनंती करतो. किरण कदम यांनी हेमंत भोईर यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे सुहास दादांचं. उत्कृष्ट असे बॅटिंग पाहायला मिळते. दोन्ही ओपनिंग फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवनीत आणि रोहित वैयक्तिक 2 चेंडू 8 धावांवर खेळतोय आणि रोहित आणि 10 चेंडू 30 धावांवर आपल्याला पाहायला मिळते. नवनीत दुसरे शतक मार्ग असते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 39 धावसंख्या. मोठी धावसंख्या या 2 शतकामध्ये आपल्याला नक्कीच पाहिजे. अजूनही 1 चेंडूच्या खेळ शेष धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 वर. 25 चेंडू आणि अवघ्या 22 धावांचं आव्हान आहे. कुठेतरी आव्हान संपुष्टात येतं इथे राजमुद्रा रायडर संघाचं. आणि पहिला फुलटॉस चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आहे. बघूया चांगले असे क्षेत्ररक्षक होते. मात्र चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच पाहायला मिळते नवनीत आणि रोहित यांच्या रूपाने. धावसंख्या दोन्ही भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41. 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 41. चला लगेच
प्रथम पुढील होणारा सामना आपला स्वराज्य किंग्स वर्सेस सह्याद्री सुपरस्टार. स्वराज्य किंग्स संघाने प्रथमतः फलंदाजी घेतली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय इथे सह्याद्री सुपरस्टार संघाला. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं शतक घेऊन येतं. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाजाचं नाव, गोलंदाज नेम प्लीज. चिन्मय प्रणय, प्रणय गोलंदाजी मार्क पाहायला मिळतोय. प्रणय जाधव, सॉरी प्रणय इंदरकर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. राईट हँड गोलंदाज आहेत. तेवढं चांगली फलंदाजी आहे या दोन खेळाडूकडे, नवनीत आणि रोहित. आणि परत एकदा स्विफ्ट शॉट पाहायला मिळतोय. षटकाराच्या स्वरूपात धावसंख्या 6 वर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 अंक. डीजे आणि उत्कृष्ट असा कॅच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तो नवीन फलंदाज आहे तो मयूर. पुढील चेंडू चांगलीशी गोलंदाजी आहे प्रणव यांच्याकडे. पुढील चेंडू गोलंदाजी मार्क प्रणव एकदा पाहायला मिळतोय आणि हळूवार हाताने खेळला चेंडू. नवीन फलंदाज आपल्याला नक्कीच पाहतो. मयूर यांच्या रूपाने 3 चेंडू 10 धावांवर खेळतोय रोहित थोरात आणि मयूर थोरात. दोघे बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. गचाचे क्षेत्ररक्षण झालाय महेंद्र साहिल यांच्याकडून. मात्र चांगलाशा खेळ दोघांकडून, दोन्ही फलंदाजाकडून, दोन्ही टीम्स कडून नक्कीच पाहायला मिळतोय. नवनीत यांनी चांगली अशी वैयक्तिक 35 धावांची खेळी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. गडी बाद होतोय. रोहित यांच्या रूपाने दुसरा झटका लागतोय.
परत एकदा रिद्देश आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मात्र क्रिकेट आहे, कधीही गेम चेंज होऊ शकतो. चांगली अशी गोलंदाजी मात्र करावी लागेल राजमुद्रा रायडर्स संघाला. अवांतर धावेत 1 निबर होते. 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आमचे सहकारी मित्र नॅप्रॉड कंपनीचे सी मॅनेजर प्रतीकजी पाटील यांच्या देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे राज टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे विराज टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रतीकजी जोशी यांच्या देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. प्रतीक जोशी आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं त्यांनी देखील आमच्या या टुर्नामेंटला योगदान दिलं. त्यांच्या कमिटीच्या वतीने नक्कीच हार्दिक स्वागत करतोय. आशेचा हातभार लागो हीच आमची सदैव इच्छा तुमच्याकडून नक्कीच असेल. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रिद्देश उतेकर नक्कीच पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड गोलंदाज मात्र धावसंख्या जाऊन पोहोचती ती 53 धावसंख्येवर 34 षटक मार्ग असते. 17 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. बघू कशा प्रकारे फलंदाजी करतो. इकडे मयूर थोरात आणि महेश पठारे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. चौकाराच्या स्वरूपाने धावसंख्येत परत 4 ने भरवते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 57 या धावसंख्येवर. 16 चेंडू आणि मात्र आता 4 धावांची आवश्यकता. आता कुठेतरी राजमुद्रा रायडर्स आव्हान कुठे मात्र तरी संपुष्टात येत आहे. आणि गडी बाद होतोय. मयूर थोरात यांच्या रूपाने तिसरा झटका लागतोय तो केशरी किंग संघाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच फलंदाज पाहायला भेटतोय तो उमेश पठारे. दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते उमेश पठारे आणि महेश पठारे. कुठेतरी केशरी किंगने इथे मात्र बंधू म्हणून अशी टीम बनवली. एक मयूर थोरात जातो तर दुसरा रोहित थोरात जातो. परत हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये जातात. केशरी किंग संघाकडून मॅचच्या माध्यमातून भाव बांधिलकी जपलेली दिसते या केशरी किंग संघाने. चौथं शतक मार्ग असते. 57 धावांचा झाल्या. धावसंख्या 15 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि हळवा हाताने खेळलेला चेंडू तेवढेच चांगले क्षेत्ररक्षक आहे, तेवढी चांगली गोलंदाजी आहे रिद्देशकडे. चौथं षटक मार्ग असते. शेवटच्या 4 चेंडूंच्या खेळ शेष आहे. 4 चेंडू झाले. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 57. आता मात्र 14 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू. चौथं शतक मार्ग असते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 57. चार चेंडू 4 षटकाच्या समान धावसंख्या ती 57. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. व एक 5वं शतक घेऊन येतोय तो राजमुद्रा रायडर्स संघाकडून गोलंदाज आहे तो तसेच सह्याद्री आपलं स्वराज्य किंग संघाचे ओनर संगमालक सागरजी चव्हाण आणि महेशजी नागणे तुमचं देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. तसेच मंगेश नागणे यांचे देखील हार्दिक स्वागत. धावसंख्येत
2 भरतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59. आता मात्र 11 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आता मात्र कुठेतरी राजमुद्रा रायडर्स हा संघ आपल्याला या स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. 2 चेंडूची 2 रनांची गरज आहे. आणि आता मात्र चांगलासा हळूहळू हाताने खेळा चेंडू तेवढे चांगले क्षेत्ररक्षक धावसंख्येत 1 नंबर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 या धावसंख्येवर. आता बघूया उमेश पटारे आपल्या संघाला 6 मारून मॅच जिंकवत आहे का. चांगलं असं आयोजन नियोजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. छत्रपती प्रतिष्ठान आयोजित मराठा प्रीमियर लीग 2026. मात्र इथे संघ विजयी होतोय आणि क्वालिफाय सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होतोय केसरी किंग संघ. आलेल्या सर्व मान्यवरांचा आणि आम्ही आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं सह्याद्री सुपरस्टार लगेच आणि फलंदाजीसाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. स्वराज्य किंग्स